कोणी प्रयत्न करत असेल राजकीय हव्यासापोटी तर भले माझं नुकसान किती झालं तरी चालतेल, पण माझ्या महाराष्ट्राची उच्च परंपरा टिकली पाहिजे याच्याकरता मी बोललो. आणि मी ते सांगितलं की व्यक्तिगत माझं नुकसान किती झालं तरी चालेल, पण एखाद्या संस्थेचं, एखाद्या पक्षाचं, एखाद्या विचाराचं नुकसान होता कामा नये. कुणीतरी हे धाडस दाखवलंच पाहिजे ना, कुणीतरी धाडस दाखवलंच पाहिजे. आज विधिमंडळ आपल्या ह्याच्या बीएससी मध्ये झालेल्या मीटिंगचे विषय बाहेर सांगता येत नाही, पण मी स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळाचं अधिवेशन कसं चुकीचं चाललंय, कसे चुकीचे विषय घेतले जातात. नक्कीच या अधिवेशनात हे कुणीतरी वाईटपणा घ्यावाच लागतो. त्याचा राग अध्यक्ष माझ्यावर धरतील सुद्धा, पण माझ्यावर राग धरला तरी काय त्याची चिंता बाळगण्याचं कारण नाही, त्याची परवाही करण्याचं कारण नाही. पण माझ्या विधानसभेची जी उच्च परंपरा आहे ती टिकली पाहिजे. विधानसभेची उच्च परंपरा आहे, मात्र त्याला विरोधी पक्ष नेता पद हे अद्याप जाहीर नाही झालेलं आहे. मागच्या अधिवेशनात देखील झालेलं नाहीये, या अधिवेशनात देखील होईल अशी अपेक्षा आहे का? तुमचं नाव जास्त चर्चेत होतं, तुम्ही पत्र देखील झालेलं आहे. कसं पाहता, या अधिवेशनात तरी हे सरकार दाखवेल का? आजच्या कामकाज पत्रिकेवर विधानसभेच्या विरोधी पक्षाची निवड हा विषय दाखवलेला नाही. एवढंच मी तुम्हाला सांगेन. माझ्या काही सहकार्यांनी हा विषय आता काढला नाही अशातला भाग नाही. ते होय म्हणतात, पण कधी करणार ते सांगत नाही. कुठेतरी सरकार घाबरतंय भास्करराव जाधवांना किंवा शिवसेनेच्या या मुलुक मैदानी तोफेला, त्यामुळेच कुठेतरी यातनं अशा सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रामध्ये ही जोरदार चर्चा सुरू आहे की सरकारच्याकडे पाशवी बहुमत आहे, पण सरकार भास्कर जाधवला घाबरतंय. मला विरोधी पक्ष नेते पण मिळेल का नाही मिळेल, पण जर सरकार खरोखर मला घाबरत असेल तर मी हा माझा सन्मान समजतो. एक महत्वाचं म्हणजे बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य सकाळपासून चर्चेत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्याकडे कसं पाहता? सगळं काही ऐकलंच असेल तुम्ही, ते वक्तव्य नेमकं काय म्हटले? ते काय म्हणाले? ते स्वतःच म्हटलेले आहेत की आमच्याकडनं जे मिळालेलं आहे, म्हणजे नागरिकांना जे मिळतंय हे आमच्यामुळे मिळालेलं आहे, नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालेले आहेत. मग ती पायातली चप्पल योजनेबद्दल सुद्धा त्यांनी म्हटलं. बबनरावांचं वय मला वाटतं वयाच्या 60 वर्षापर्यंत ते असतील. मी यांचं वक्तव्य मगाशीच बघितलं. त्यांचं बबनराव लोणीकरांचं वय 60 पुढे असेल असं मला वाटतं, आत नसेल, जास्त असेल. 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता, पायात चप्पल नव्हती. बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं. ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं. बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन की 2014 पूर्वी तुम्ही कपडेही घालत नव्हता, पायामध्ये चप्पलही घालत नव्हता आणि अन्नही खात नव्हता. बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं. एवढंच मी म्हणेन. शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरचं जे जाऊ द्या, धन्यवाद. कर्ज वाढणार. तर भास्कर जाधव यांनी बबनराव लोणीकर यांना देखील टोला लगावलेला आहे. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड हा विषय नाही असं भास्कर जाधव यांनी सांगितलंय. सरकार मला घाबरतंय अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला.